तर आपले बघा 4 शिट्ट्या होऊन गेलेल्या कुकरच्या, वाफ पण मी काढलेली आहे। आता मी गॅसवरचा कुकर उघडते आहे। नमस्कार मंडळी, आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आमच्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी। तर आज मम्मी काय बनवणार आहे तुम्हाला टायटल कळलंच असेल। आज खूप मस्त चटकदार असं झणझणीत मस्त गोड आंबट आपलं सांबर होणार आहे। सांबर इडले बनवले आहे मी, आता सांबर बनवणार आहे। तर सांबर हे मम्मीच्या पद्धतीने मम्मी कसं करते ते करणार आहे। त्याच्यासाठी साहित्य काय काय लागेल ते तुम्हाला दाखवते। चला मग सांबरसाठी जे जे काही साहित्य लागतं ते मी तुम्हाला एक एक प्रकारे दाखवते। तर चला। तर पहिल्यांदाच मेन म्हणजे तुरीची डाळ, ही मी 15 मिनिटं पाण्यात भिजत टाकलेली आहे आणि ती पाण्यातून धुवून आता एका प्लेट मध्ये काढलेली आहे। त्याच्यासाठी थोडीशी भिजली पण आहे ती। दुसरं साहित्य सांगते। हे गाजर आहे, एक गाजर घेतलं छोटं, हे 2 टमाटे घेतले, 2 कांदे घेतले, ही कोथिंबीर, हे शेवग्याचे शेंगा, मेन शेवग्याचे शेंगा टेस्टला चांगला लागतं सांबर त्याच्यासाठी। आणि अर्धी शिमला घेतलेली, मी मोठी होती ती अर्धीच घेतली। हा लसूण आहे, ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हे कढीपत्ता। हे एवढं सामान याचं आहे। आणि जे काही फोडणीला लागेल आणि कापायची असं साईज मध्ये ना मम्मी? हो, कापताना ही आपल्याला कुकर मध्ये टाकायची, याच्याबरोबर शिजताना तर ही मोठे मोठे पीस करायचे असतात त्याचे, एवढे मोठे मोठे। कांदा पण तेवढेच मोठा मोठा करायचा असतो आणि टमाटर पण आणि हे गाजर पण। तर आता हे झालं, हे कुकर मध्ये शिजवण्याचं सामान। जे काही फोडणीला लागते ते मी तुम्हाला दाखवते आता। तर हे बाई आपलं जिरं आहे, त्यात भोपळा पण टाकतात आणि एक बटाटा टाकला मी। ना छोटा भोपळा होता, त्यातला थोडासा मी 1.5 इंच हा भोपळा मी कट केलेला आहे। आता फोडणीसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते। सुरुवातीला तेल टाकायचं, त्याच्याकरता जिरं, मोहरी, हा आपला पावभाजी मसाला नाही, धना पावडर आणि ही मिरची बघा, याच्याने खूप सुंदर आपलं हे दिसतंय सांबर। तडका देतात, खूप मोठे मोठे होतात ह्या। ही हळद, ही लाल मिरची पावडर, ही चिंच आहे, आम्ही आधीच 1-2 किलो घेऊन येतो, म्हणजे ती वर्षभर आम्हाला टिकती। आणि ही गुळाची भेली छोटीशी, गोड आंबट वरून होण्यासाठी। आणि हा मसाला आहे आपला सांबर मसाला। तर एवढं साहित्य आहे। जेव्हा मी काही करेल तेव्हा ते परत पूर्ण तुम्हाला सांगेल फोडणी देताना। आणि हा हिंग आहे, हा आपल्या चवीनुसार थोडासा हिंग टाकायचा आहे। तर बघा तुम्ही, एवढं आपल्याला सगळं साहित्य लागणार आहे सांबरसाठी। हे मम्मीच्या पद्धतीने मम्मी बनवते। तर आता सर्वात प्रथम मम्मी काय करेल मी दाखवते पुढे। हो, तर मी आता गॅस पेटवते। तर कुकर ठेवलेले आहे। तर मम्मी आता डायरेक्टली जे आहे म्हणजे फोडणी असते ती दाखवणार आहे। तर आता मी थोडं तेल टाकते फोडणीसाठी। तर मी आता मोहरी टाकते। तर छान तेल गरम झालंय। 1 चम्मच मोहरी टाकली मी आणि 1 चम्मच जिरं आहे। कढीपत्ता टाकली मी, ज्या 2 मिरच्या घेतलेल्या होत्या त्या मिरच्या टाकल्या। नंतर आपला कांदा टाकला, लसूण टाकते। जर तुम्हाला ठेचून टाकायचं असेल तर टाकू शकता, मम्मीने कापून घेतलेलं आहे। करते गाजर टाकली मम्मीने। आणि हा एक बटाटा होता माझ्याकडे, हा बटाटा पण टाकला मी त्यात। इतका छान सेंट येतो, खूप छान मस्त येते। हो, आणि भोपळा एकदम कवळा होता, त्याच्यामुळे इतकं छान होईल ना सांबार हे। कोणी कोणी
आपलं डांगर येते ते डांगर पण टाकतात. हो. छान मम्मी फ्राय करून घेते. जी आई वस्तू एक एक टाकते फ्राय करून घेते जेणेकरून मिक्स होईल व्यवस्थित. आणि शिमला मिरची टाकते. शिमला मिरची अशा तर आपण कधी कधी सिरियसली अशा भाज्या खातो, पण ह्या निमित्ताने सगळे आपण व्हेजिटेबल जेही आहे ते एकत्रच सगळे खाऊ नये का. हे शेवटचे शेंगा मेन ह्याच आहे. हे खूप छान टेस्ट येते सांबारला. लास्टला आपण टमाटे टाकू. आता मी जो मसाला आहे ना फोडणीचा घेतलेला तो टाकते. आता मी अर्धा चम्मच हळद टाकते. ही धना पावडर आहे. ही आपली लाल मिरची पावडर आहे 1 चम्मच आपल्या घरातली. हो. हा आपला सांबर मसाला आहे. आणि या मिरच्या याने खूप टेस्ट येते भाजी. त्या मिरच्या 4 मी घेतलेल्या खूप मोठ्या होतील त्या. तुम्हाला वाटतं ते डायरेक्टली टाकल्या, पण त्या डायरेक्टली टाकायच्या आहे. आता त्या परतावं लागेल त्याला. हिंग टाकला मी. आता मग व्यवस्थित हलवून घेतली. शेवटचा लास्ट टमाटर राहिला होता तो टाकते मी त्या. आणि आपण जी डाळ भिजवलेली होती 15 मिनिटं ती डाळ आपण यात टाकतो. कारण थोडीशी भिजवल्यानंतर ती लवकर शिजल्या जाते. कारण हे ज्या भाज्या आहेत त्या लवकर शिजतील. त्याच्यामुळे ही भिजवली ना तर ही पण डाळ लवकर शिजल्या जाईल. त्याच्यामुळे ही 15 मिनिटांना थोडी भिजत टाकावी लागते. तर जेव्हाही तुम्ही प्लॅनिंग कराल सांबारचा तर तुरीची डाळ भिजतच टाकायची असते. हो. आपले मस्तपैकी मसाला वगैरे सगळं फोडणी देऊन झालेलं आहे. आपण शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. यात आम्ही 1 ग्लास भर मी पाणी टाकते आता. मसाल्याचं तर आता एक ग्लास ना मम्मी. हा 1 ग्लास शिजून द्यायचं. आता हे सगळं शिजण्यासाठी आपलं जे व्हेजिटेबल आहे सगळं डाळ वगैरे आता छान शिजेल. आणि किती शिट्ट्या घ्यायच्या मी? 4 शिट्ट्या घ्यायच्या. आता त्यात मी चिंच टाकते. आपलं चिंच राहिलेले आहे. हो. आणि हा गूळ टाकते. गोळ आंबट होईल ना त्याच्याकरता हा गूळ टाकते. छान. छोटस असे क्यूब आहे मम्मीकडे गुळाचं. छान मम्मी अशी छोटे छोटे आणून ठेवते क्यूब्स. आता हे असं याच्यात 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ओके. आपण कुकरचं झाकण लावलेलं आहे. आपल्या 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे. 4 शिट्ट्या झाल्या की मी दाखवते आपलं सांबार कसं रेडी होईल. तर आपले बघा 4 शिट्ट्या होऊन गेलेल्या. कुकरच्या वाफ पण मी काढलेली आहे. आता मी गॅसवरचा कुकर उखळते आहे. थोडी वाफ काढून बापरे मस्त सांबार तयार झालेला आहे. सुंदर झालेलं आहे. आम्ही लाल मिरची याच्यासाठी नाही टाकली कारण आम्ही तिखट वगैरे जास्त खात नाही. हे मम्मीच्या पद्धतीने डायरेक्टली सांबार तयार झालेला. सांबार आणि भात इतकं सुंदर लागतो. निशाला तो खूप आवडतो. खूप खाते मी. आणि बघा मस्त ते आपल्याला मिरच्या सगळं साहित्य तुम्हाला वाटत असेल शेंगा म्हणजे जास्त शिजला गेलाय पण मग थोड्याशा कचरट पण मम्मीला नाही आवडत. आणि त्याच्यावर आता ही कोथिंबीर टाकते मी वरतून. आम्हाला एवढं पुरेसं होईल. सांबार रेडी आहे.
आपलं इडली आणि सांबार रेडी आहे. आता मी मम्मीला टेस्ट देणार आहे, कसे झाले बघायला. चल बघू निशा, आणि इडली सांबार. हो मम्मा, तयार झालेला आहे इडली आणि तुझं केलेलं सांबार. आता आणि चल तू बघा टेस्ट घे. मिरची बघा किती सुंदर दिसते. मम्मीने पद्धतीने बनवले आज मस्त सांबार. आजचा बेत आमचा इडली आणि सांबारचा होता. कशी झाली मम्मी? एकदम बेस्ट. मम्मी डायरेक्टली सगळं शिजवलेलं आहे, तर एकदम झटपट अशी मस्त रेसिपी झाली आहे आणि मम्मीला खूप भूक लागलेली आहे. खूप भूक लागली. आता थोडं पाऊस पण चालू आहे, थोडी भिजते पण मी आणि थोडा आता रस्सा पण पिते याचा. सांबार तुम्ही नक्की हे करून बघा, किती सुंदर. मी जसं प्रमाण सांगितलं तसंच प्रमाण तुम्ही घ्यायचा. आता मम्मी नाश्ता करून झाल्यावर पुढे दाखवते. तर मस्त आता नाश्ता झालेला आहे मम्मीचा पण. मी एक इडली खाऊन बघितली, सांबार पण खूप टेस्टी होतं, खूप छान झालं, झटपट असं. आता तू बोल. तर काही लेडीज काय करतात, पहिले डाळ शिजवून घेतात, मग शेंगा शिजवतात, मग तिच्यात चिंच नाही तर मग आमसूल वगैरे गुळ आंबट वगैरे करतात, मग शेंगा टाकतात. तसं कधीही करायचं नाही. जेवढे बी मी तुम्हाला आयटम सांगितले, गाजर, कांदा, शिमला मिरची, बटाटा, आपला भोपळा, शेवग्याच्या शेंगा, हे पूर्ण फोडणी द्यायची कढाईमध्ये आणि 10-15 मिनिटं ती डाळ तुरीची भिजत टाकायची आणि भिजल्यानंतर ती त्याच्यात टाकायची. तिला 3 शिट्ट्यांमध्ये ती डाळ होते, म्हणजे सगळ्या भाज्या आपल्या एकत्र शिजतात आणि ते मस्त चम्मचने घोळ करायचा आणि गरम पाणी टाकून मस्त तिला थोडी उकळू द्यायची. तर अशी झटपट माझी सांबारची रेसिपी आहे. ती लगेच इडलीवर घ्यायची आणि खायची. आणि इडल्या जर केल्या तर आपण त्याचे 3 पीस करून आपण ते तळू पण शकता, फ्राय पण करू शकतो, चहा बरोबर पण खाऊ शकतो, नाहीतर आपल्या सांबार बरोबर पण आपण खाऊ शकतो. तर माझी अशा प्रकारची रेसिपी आहे. तुम्ही नक्की सांगा मला आवडली का नाही आवडली. तर आणि ही झटपट मम्मीच्या पद्धतीने मम्मी दाखवली. काय सिरियसली खरंच खूप आपल्याला एक थाट करतो नाही का आपण, पण ही एकदम नाही का पटकन इन्स्टा अशी डाळ, फक्त सगळे व्हेजिटेबल वगैरे सगळी लगेच फोडणी पण इतकी अप्रतिम झालेली आहे. म्हणजे मी तर चांगली एक वाटी पूर्ण पिली. सांबार आणि ही भातामध्ये खूप खाते, ही भात खूप आवडते. भातामध्ये खूप मस्त भात आणि तो पण इंद्रायणी असला का अप्रतिमच लागतं. आणि सांबार त्याच्यावर, इडलीपेक्षा मला सांबार भाताबरोबर जास्त आवडते. तर मी नेहमी उरलं का खातेच. आजची रेसिपी मुंबईची साधी आणि मस्त झटपट होणारी. तुम्ही मुलांच्या टिफिनला पण ज्या इडली असतात उरलेल्या असतात, तर मुलं आहे ना त्या तशा उरलेल्या किंवा अशा खात नाही, तर मग छान मम्मी आता बोलली छान पीस करून त्यांना फ्राय केल्यावर जिरं मोहरीची फोडणी लावून टाकायची, कढीपत्त्याची, खूप सुंदर लागतात. तुम्ही तिखटही देऊ शकता मुलांना किंवा मग हिरवी मिरची पण देऊ शकतात, जसं मुलांना आवडतं असं झटपट. आणि आजची रेसिपी तुम्हाला सांबारची कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.